हॅलो गाईज, तर आज मी बघू शकतो तुम्ही कलेजी बनवली आहे सुकी आणि अतिशय अप्रतिम. माझ्या वडिलांना खूप आवडायची. कांद्या आणि टमॅटोमध्येच केलेली आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काही मसाले घातले नव्हते. अतिशय टेस्टी अशी कलेजी झाली होती. तर तुम्हाला आता रेसिपी बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने ही रेडी करायची आहे. तर सगळ्यात आधी कलेजी आणलेली मी पाव किलो, ती स्वच्छ धुवून आणि छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. बघू शकता तुम्ही कट करून असे एवढ्या साईजचे तुकडे करून ठेवले, जास्त मोठी नाही केलेली आहे. त्याच्यानंतर अद्रक लसूण बघा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या आणि 2 मोठ्या आकाराचे छान कांदे बारीक कापायचे आणि टमॅटो ही 2 मोठ्या आकाराचे बारीक कापायचे. आणि आता बघू शकता हे लोखंडी मी पॅनमध्ये करते. तर सगळ्यात आधी आपल्याला तेल ॲड करायचं आहे. बघू शकता तुम्ही 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे. आणि तेल आपलं छान असं गरम झाल्यानंतर आपल्याला आता ह्याच्यामध्ये सगळे इंग्रेडियंट्स ॲड करायचे आहेत. तर तेल आपलं छान असं बघा गरम झालं. तर सगळ्यात आधी हिंग घातलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कढीपत्ता ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. थोडेसे जिरं घालायचं आहे एकदम थोडंसं, आणि मग कढीपत्ता ॲड करायचा आहे. ठीक आहे. कढीपत्ता वगैरे ॲड केल्यानंतर आपल्याला मिरची ह्याच्यात ॲड करायची आता. आणि मिरची ॲड करून झाल्यानंतर मिरची थोडीशी जरा परतून घ्यायची आहे. 1 मिनटं असं जरा इकडे तिकडे, 1 मिनटं पण नाही पूर्ण, म्हणजे असं 2 सेकंद. आणि मग अद्रक आणि लसूण जे आपण बारीक चिरलेलं आहे ते टाकायचं आहे. ते छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. मिरची फ्राय झाल्यानंतर बघू शकता मिरची जरा फ्राय करूनच घ्यायची आहे. आणि आता अद्रक लसूण पण छान असं फ्राय झालं, करपवून द्यायचं नाही आहे. ठीक आहे. आणि लगेचच आपल्याला आता हा कांदा जो आपण चिरलेला आहे एकदम बारीक, बघू शकता तुम्ही जाड नाही आहे, अतिशय कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर तर हे छान असं आपण एकजीव करून घ्यायचं आहे. तेलात छान असं फ्राय होऊन द्यायचं आहे. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. आणि कांदा आपलं छान वेळपैकी परतला ना की ते थोडा वेळ झाला की जरासं मीठ ॲड करायचं. तेलात जेव्हा कांदा आपला मिक्स झाला प्रॉपर, किंवा थोडं मीठ ॲड करून घ्यायचं. बघू शकतो. आणि आता परत आपण कांदा छान असा भाजून घेणार आहोत. आणि कांदा छान भाजून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टॅमॅटो ॲड करायचा आहे. बघू शकता कांदा आपलं छान भाजून झाला आहे. आता ह्याच्यात टॅमॅटो ॲड केलेला आहे. तर बघू शकता टॅमॅटो पण छान असा परतून घ्यायचा ह्याच्यामध्ये. आणि टॅमॅटो जरा मऊ झाल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे. बघा टॅमॅटो आपला मऊ झाला आहे. त्याच्यानंतर आपण हळद ॲड करणार आहोत, गरम मसाला ॲड करायचा आहे, त्याच्यानंतर तिखा लाल मसाला ॲड करायचा आहे, घरगुती मसाला ॲड करायचा आहे. आणि थोडासा मी ह्याच्यात ना घाटी चटणी पण ॲड केलेली होती, बघितलं तुम्ही, म्हणजे मालवणी पण आणि थोडासा घाटी पण, म्हणजे जरा स्पायसी पाहिजे होतं, त्याच्यामुळे तो माझा घाटी मसाला थोडा तिखट आहे त्याच्यासाठी तो घातलेला. घरगुती मसाला पण तिखट आहे पण एवढा नाही आहे. आणि आता थोडंसं पाणी ॲड करायचं 2 चमचे. आणि हे छान असं परतून आहे ना जरा छान असं हे मिक्स होऊन द्यायचं, तरी येऊन द्यायचे ह्याला कांदा टमॅटोला. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कलेजी ॲड करणार आहोत. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही छान असं हे बघा पाणी त्यातलं पूर्ण सोक झालेलं आहे. आता ही कलेजी आपण ॲड करायची आहे ह्याच्यामध्ये. आणि आता कलेजी ॲड केल्यानंतर छान असं प्रॉपर मिक्स करूनच घ्यायचं आहे तुम्ही, बघू शकता. प्रॉपर मिक्स केल्यानंतरच आपल्याला, आणि हे अतिशय छान लागते अशा पद्धतीने जर तुम्ही कलेजी केलं तर. माझ्या मिस्टरांची फेवरेट आहे ही खूपच, आणि माझ्या वडिलांची पण फेवरेटच होती. वडिलांची पण खूप ही फेवरेटच होती कलेजी. आता सध्या तर नाही आहेत ते, पण माझ्या मिस्टरांना भरपूर आवडते कलेजी. आणि अशीच कांदा टमॅटोत मसाले वगैरे नाही. आता छान असं आपण ह्याला झाकण मारून थोडं पाणी ॲड करून झाकण मारून ठेवून द्यायचे. आणि झाकण मारल्यानंतर बघा ती शिजली आहे. लो टू मिडियम गॅसवर, म्हणजे एकदम बारीक पण गॅस नाही करायचा, लो टू मिडियम गॅसवर छान अशी शिजून घ्यायची. तर बघू शकतो आपली आता छान अशी कलेजी शिजलेली आहे. पाणी पण आपलं सगळं आटलेलं आहे. आणि आता ह्याच्यात लिंबू ॲड केलं आहे मी, एक अख्खा मिक्स करायचं आहे लिंबू. तुम्ही ही कलेजी पाव पण खाऊ शकता, कलेजी भाकरी पण छान लागते. आणि कलेजी चपाती तर नाही, पण भाकरीबरोबर छान लागते. आणि ते पण तांदळाची जर भाकरी असेल तर एक नंबरच लागते ही कलेजी. तर बघू शकता. आणि वरून आपण कोथिंबीर आता ॲड करायचं आहे. कोथिंबीर हे करून 2 मिनटं फक्त हे करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपली कलेजी रेडी झालेली आहे. तर कशी वाटली माझी ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय. पुन्हा अशीच नवीन काहीतरी रेसिपी घेऊन तुमच्यासोबत देतेच आहे मी. बाय बाय.